लाडकी बहीण योजना 1,500 रुपये हप्ता कधी येणार? 3,000 रुपये मिळणार की नाही? नवीन अपडेट आली समोर. लाडकी बहीण योजना आणि नंतर या योजनेअंतर्गत जुलै महिना आणि ऑगस्ट महिना या दोन्ही महिन्यांअंतर्गत हप्त्याची विवरणाबाबत अनेक लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की हप्ता वितरणाचा जी.आर. आला की नाही आणि जो जी.आर. 7 ते 8 तारखेच्या दरम्यान येणार असल्याचे तुम्ही बोलत होते, तो जी.आर. आला आहे की नाही? आणि जी.आर. आला असेल तर लाडक्या बहिणीच्या खात्यावरती नक्की पैसे कधी जमा होणार? 3,000 रुपये येणार की नाही? अनेक पोर्टर बोलत आहे की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार, 3,000 रुपये जमा होणार. खरं तर 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकणार आहेत का नाही, हे प्रॉब्लेम आहे की नाही त्या ठिकाणी. त्यासोबतच कोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता होणार आहे याचेच वितरण कधीपासून सुरू होणार, असे विविध प्रश्न या योजनेच्या निमित्ताने राज्यातील सर्व महिलांना पडलेले आहे. त्यासोबतच नवीन ई-केवायसी बाबत कोणती अपडेट आहे का? नवीन ई-केवायसी कशा पद्धतीने करायचे आहे? कारण अनेक लाडक्या बहिणीचे पात्र असूनही पैसे बंद झालेले आहेत. तर चला या सर्व प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. परंतु त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भात पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण करत असतो. त्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, हे लक्षात घ्या की सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजून तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण जी.आर. आला नाही, परंतु हा जी.आर. सोमवारी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. म्हणजेच की जी.आर. कधी येणार? तर सोमवारी येणार. कारण लक्षात घ्या, आता लाडकी बहीण योजना विशेष लेखशीर्ष खाली कामे दिलेली आहे. प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, परंतु अजूनही अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम असता कामा नये. तर आता या नवीन लेखा शीर्षकानुसार योजनेअंतर्गत फक्त एकच जी.आर. येतो. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील म्हणजेच की एस.सी. प्रवर्गातील ज्या महिला आहे त्यांच्यासाठी जो हप्ता वितरणाचा निधी असतो, तो निधी या ठिकाणी व बालविकास विभागाला दिल्याबाबतचा एक 150 ते 400 कोटीच्या आसपासचा जी.आर. येतो. इतरही जी.आर. येत आहे की नाही? म्हणजेच की ओपन असेल किंवा एस.टी. असेल किंवा आपली ओबीसी असेल, तर इतर प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात जी.आर. येत नाही, परंतु त्यांच्या त्याखाली थेट वितरणाची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच खूप जास्त आधी जी.आर. येणं आणि खूपच जास्त नंतर जी.आर. येणं या गोष्टी आता एवढ्या महत्त्वाच्या नाहीत. कारण वितरण कधी होणार हे लक्षात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाडक्या बहिणींनो, 12 तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार असल्याची माहिती मिळत आहे. वितरण होणार आहे 12 आणि 13 या 2 दिवशीच्या, म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी योजनेचे पैसे येणार आहे. आता हे पैसे नक्की कधी येणार आहे हे देखील प्रश्नाचे उत्तर लाडक्या बहिणींना हा जी.आर. 1,500 रुपयांचा येणार आहे. 3,000 रुपये येणार नाही. मी तुम्हाला आधीच शंका क्लिअर करून कुठल्याही प्रकारच्या पैशामध्ये वाढही झाली नाही. 2,100 रुपये नाही ते 2,100 रुपये नाही, 1,500 रुपये येणार आहेत. आणि हे देखील लाडक्या बहिणींना आत्ताच हप्ता येणार, म्हणजेच की जुलै महिन्याचे पैसे येणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता काही प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे. महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये रक्षाबंधनच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना परत 1,500 रुपये येणार का, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. परंतु त्याबाबत अधिकृतपणे अद्याप कोणती अपडेट आली नाही. त्यासोबतच सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी सुरू असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बजेट सरकारच्या तिकडे देखील लागत आहे. म्हणूनच याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. त्यासोबतच अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की आमची योजनेचे पैसे अचानक बंद का झालेत? म्हणजेच की केवायसी केली का आहे? आम्ही सर्वत्र पात्र आहोत का? आम्हाला सगळे पैसे येत होते, आमचे मार्च महिन्यापासून पैसे बंद झाले. अनेक महिलांचं मत आहे की जानेवारी महिन्यापासूनच हे पैसे बंद झाले आहे. महिला म्हणत आहे की फक्त मागच्या महिन्याचे पैसे आले नाही तर बाकीचे पैसे आले नाही. आणि त्यासोबतच नवीन ई-केवायसी आम्ही कधीपासून करू शकतो? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, नवीन ई-केवायसी बाबत कोणती अपडेट सध्या आलेली नाही. यासोबतच आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी विचारलं असता त्यांनी काय उत्तर सांगितलं की त्यांना सांगितलं की नवीन ई-केवायसी बाबत अद्याप कोणतेही निर्णय झाला नाही. यासोबतच मंत्रिमंडळ होते, त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होत असतो. या लक्षात घ्या की लाडक्या बहिणी योजनेची ई-केवायसी करण्याकरिता आणि त्यासोबत नवीन ई-केवायसी आम्ही कधीपासून करू शकतो? तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी बाबत कोणती अपडेट अद्याप आलेली नाही. यासोबतच आपल्या महिला व बालविकास मंत्र्याला विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं की त्यांनी सांगितलं नवीन ई-केवायसी याबाबत अद्याप कोणतीही नवीन अपडेट आणि नवीन मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले नाही. त्या मंत्रिमंडळ बैठकीमधून हा निर्णय होत असतो. आणि लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याकरिता यासोबतच येत्या काही दिवसामध्ये सरकार निवेदन घेऊ शकते. म्हणजेच की तुम्ही त्या ठिकाणी असे करू शकता की ऑनलाईन असलेल्या ऑफलाईन असलेल्या पद्धतीने तक्रार करू शकता.
आणि ते लक्षात घ्या, या तक्रारी केल्यानंतर त्याची छाननी होईल आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. जर तुम्ही अटी आणि निकषामध्ये पात्र असाल तर तुमचे पैसे होऊ शकतात. तुम्हाला काय वाटलं, हे निवेदन ऑनलाईन स्वरूपात घ्यावेत की ऑफलाईन स्वरूपात घ्यावेत, नक्की कमेंट करून सांगा. हे व्हिडिओ शेअर करा आणि पुढच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचायची विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.